काँग्रेसचे अनेक लोक उद्धव ठाकरे यांच्यावर काहीतरी एकाने विचारा. काँग्रेस पक्षश्रेष्ठ आणि उद्धव ठाकरे यांच्यावर फोनवर चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे लवकर दिलं नाही असं आपल्याला कोणी सांगितलं ना? आपल्याकडे अशी माहिती कोणी दिली असं मला जर माहिती मिळाली तर बरं होईल. बघा, काँग्रेसचे वरिष्ठ दिल्लीतले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेहमी चर्चा होत असते. मी मागे म्हणालो की दोघांमध्ये उत्तम संवाद आहे. तसं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगला संवाद आहे. म्हणजे एकूणच महाविकास आघाडीमध्ये आमच्या 3 पक्षामध्ये चांगला संवाद आहे आणि जवळजवळ जागा वाटपाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोणती अडचण दिसत नाही. आणि भविष्यामध्ये जर आम्हाला गरज पडली तर नक्कीच आम्ही दिल्लीत जाऊ आणि जर काँग्रेसचा काही विषय असेल जागा वाटपासंदर्भात तर तो आम्ही दिल्लीत बसून सोडवू. सर, एमबीए की तरफ से पहले कांग्रेस शिवसेना की तरफ से बयान आया सीट शेयरिंग को लेके, फिर कांग्रेस की तरफ से आया. कल सुप्रिया सुले बोली हैं कि मीटिंग्स हो रही हैं दिल्ली में और 8 से 10 दिन में सीट शेयरिंग को लेकर तो अच्छी बात है ना. उसी को लेकर सुप्रिया जी ने अगर कहा है कि महाविकास आघाड़ी में सीट शेयरिंग के ऊपर कोई मतभेद नहीं है और जल्दी ही उस बारे में घोषणा हो जाएगी, तो मैं स्वागत करता हूँ. हम सब स्वागत करते हैं. हम सब एक हैं और वज्रमुठ जो है हमारी महाविकास आघाड़ी की वही हमारी ताकत है. 1-2 सीट के लिए हम कोई तनाव निर्माण नहीं करेंगे हमारे आघाड़ी में. सर, काँग्रेसचे अनेक लोक भाजपाच्या संपर्कात आहे, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असं राधाकृष्ण पाटील. हे पहा, राधाकृष्ण पाटील यांनी अनेक पक्ष बदलले. ते शिवसेनेमध्ये होते, ते काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. तेव्हा असे जे नेते असतात ज्यांना पक्षांतराविषयी फार जाण नसते ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. त्यांचं अख्खं आयुष्य काँग्रेस पक्षात गेलेलं आहे. मग ते शिवसेनेत आले, मग भारतीय जनता पक्षात गेले, तर त्यांच्यावरती मी आता काय बोलणार? कोण जातंय कोण राहतंय हे येणारा काळ ठरवेल. आणि उद्या सत्ता नसेल भाजपकडे तर आपण कुठे असणार आहात हाही विचार करून ठेवा. सर, पंतप्रधान मोदी